चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत झाला. इथे मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो लॉंगर आणि लॉंगअपच्या मधोमध मिळते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते 28 या आकड्यावरती. एक चांगली सुरुवात तर नक्कीच झाली होती, परंतु त्या चांगल्या सुरुवातीला आतापर्यंत आपण बघतोय 28 धावांपर्यंत नेऊन ठेवलंय. 4 षटकांचा हा सामना, परंतु या 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण नेहमी म्हणतो की 45-50 धावा जर का जमा केल्या तर एक डिफेन्सिव्ह टार्गेट तुमच्याकडे जमा राहतं. तुम्हाला डिफेन्स करण्यासाठी संघर्ष करण्यासाठी ताकद नक्कीच मिळते. परंतु पाहूया स्थितीला 28 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या रेंजमध्ये. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी नकार दिला जातोय. मिळतीये सिंगल, थोडीशी तुतुमय नकार दिला आणि पाहायला मिळते विकेट गमावली जाते ती धावबादच्या स्वरूपानं बोरिवली संघाची. नक्कीच यानंतरचा सामना असेल, एका बाजूला असेल जाताडे, जय हनुमान जाताडे आणि दापिवली या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण टॉस साठी लगेच जायचं आहे. आमचे ऋषिकेश शंकर माळी, त्यानंतर आमचे ऋषिकेश गोविंद माळी आपल्या सावळेगावचा एक हार्ड हिटर आक्रमक असा फलंदाज, त्याचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याच्या समवेत आपण बघतो धीरज श्रीवास्तव, आमचे विशाल बार्शी त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सगळ्यांचं मनापासून स्वागत. त्यानंतर आमचे रोशन बार्शी त्यांचंही स्वागत. हा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतंय निमिष कांबळे, त्यांचंही स्वागत. आणि हा चेंडू जातो निर्धाव. एकूण धावफलक पाहायला मिळत आहेत ते आतापर्यंत 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 29 धावा सद्यस्थितीला आपण बघतोय. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. एकूण धावा पाहायला मिळतात त्या तब्बल 29. असं आपण म्हणत होतो की 40 ते 45 धावांचा पाठलाग केला जाईल का, पहिल्या या सत्रामध्ये जमा केल्या जातील का, परंतु चांगला या ठिकाणी आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 13, दुसऱ्या षटकाला गेलं तर एकूण धावा आल्या त्या तब्बल 6 आणि तिसरं षटक या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक करणारे ठरलंय ते बोरिवली संघासाठी. एकूण धावा आल्या त्या तिसऱ्या षटकामध्ये 10. एकूणच 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावा जमा झाल्या त्या तब्बल 29 जिंकण्यासाठी पण धाबांचं आव्हान जमा करेल तो आई गावदेवी बोरिवली संघ. ते येणारा काळ सांगेल, परंतु सध्या आपल्याला पाहायला मिळतंय शेवटच्या स्लॉगरचं षटक या ठिकाणी गोलंदाज वापरण्यात सुजल माळी आणि सुजल माळीच्या हातामध्ये शेवटचं षटक या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय. कारण आपण बघतोय शेवटचं षटक आपण नेहमी म्हणतो की हाणामारीचं षटक असतं. या षटकामध्ये आपण नेहमी पाहतो की फलंदाज जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून धावा संघाच्या उंचावल्या जातील आणि तशी काहीशी परिस्थिती या ठिकाणी आपण बघतोय. तर बघतोय आपण या ठिकाणी शेवटचं षटक सुजल माळी याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सुजल माळीच्या हातामध्ये शेवटचं षटक हाणामारीचं षटक देण्याचा प्रयत्न केलाय तो तुराडे संघाच्या संघनायकांना ऑन स्ट्राईक आपण पाहू शकता या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज अजित ऑन स्ट्राईक या ठिकाणी, नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला बघतो आपण तो सोनू आकाश, माफ करा आकाश या ठिकाणी आपण बघतोय ऑन स्ट्राईक या ठिकाणी, नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चांगला प्रयत्न केलाय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार क्षेत्र
35 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र हे शेवटचं हाणामारीचे षटक आपल्या बाजूने करायचं या इराद्याने मात्र चालू केलेली फलंदाजी, परंतु हा चेंडू जातोय या ठिकाणी आपण बघतोय. पंचांनी या चेंडूला दंडित केलाय. स्क्वेअर धाबेनं धावसंख्या उंचावते, धावसंख्या पोहोचते ती 36 या आकड्यावर. सांगत होतो की या षटकामध्ये किमान 10 ते 12 धाबा आल्या तर 40 धाब्यांच्या आतमध्ये केला जाईल, परंतु पाहतोय आपण या ठिकाणी 37 धाबा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. आता मात्र सुजल माळी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण आपण बघतोय चांगला प्रयत्न पुन्हा एकदा आशाळभूत नजरेनं पाहिलं जाते, परंतु आपण बघतोय डिफेन्सिव्ह क्रिकेट या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूवर बॅटचं नातं जुळलं जात नाहीये. हॅलो हॅलो पंच आमचे तिसरे पंच या ठिकाणी रेफर करतायत, चेक करतायत ऑन स्क्रीनवर. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण बघतोय. आपण बघतोय पुन्हा एकदा इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा डिसिजन आलाय, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि हा चेंडू आपण बघतोय फेअर असेल. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल तोपर्यंत पाहायला मिळते सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल कुणाचा आहे रेफर? पंचांचा ना, ओके. यानंतरचा सामना असेल एका बाजूला आपण पाहू शकता या ठिकाणी जातडे संघ, त्यानंतर त्यांच्या विरुद्ध खेळणारे तो दापिली संघ. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉस साठी लगेच जायचं आहे. जातडे आणि दापिवली लक्ष असू द्या. जो संघनायक उपस्थित असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जो संघनायक उपस्थित असेल त्याचं काय, आणि इट्स अ नो बॉल. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू असेल भीमर या ठिकाणी घोषित केलाय. नो बॉलचा इशारा मिळतोय, म्हणजे 1+1 2 धाबा मिळतील. फ्री हिट होती, परंतु या फ्री हिट वर जसा फायदा उचलला पाहिजे तसा फायदा उचलता आला नाही. पाहायला मिळते सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने एकूण धाबा पाहायला मिळत आहेत त्या $39 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. दापोली संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. जय हनुमान जातडे संघाचं मी संघनायकाला आमंत्रित करेन की आपणही लगेच यायचं आहे. हॅलो दिसतच नाही काय त्यांच्यात काय चाललंय तिकडे. बस नाही तुला काय टेन्शन होतं. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा पंचांना भाग पडलाय, आणि हा चेंडू दिला जातोय स्क्वेअर धाब्याने. आपण बघतोय धावसंख्या पोहोचते 41 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय ऑनबोर्डवरती सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहेत 41 धाबा. सुजल माळी थोडासा मागणा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत सुजलनं एकूण धाबा खर्ची केल्या त्या तब्बल 12 धाबा त्यानं खर्ची केल्या. 29 धाबा 3 षटकांच्या अंती होत्या, म्हणजे एकूणच विचार करायला गेलं तर आतापर्यंत 12 धाबा खर्ची केल्या त्या सुजल माळीनं. त्यात एक षटकार पाहायला मिळाला होता, परंतु त्यानंतर चांगले चेंडू भले टाकले असतील, परंतु या ठिकाणी आपण बघितलं असेल 2 अबांतर चेंडू फेकले, त्यानंतर नो चेंडू फेकला, म्हणजे एकूणच खराब गोलंदाजी थोडीशी पाहायला मिळते ती सुजल माळीची. परंतु बघूयात अजून काही चेंडूचा खेळ शिल्लक. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं आहे. अगदी स्वीट साऊंड ऐकायला पाहायला मिळतोय, परंतु चेंडूनं उंची या ठिकाणी आपण बघतोय क्षेत्ररक्षकाचा भेद घेतला. विकेट मिळतीये ती बोरिवली संघाची.
ते सुजल माळीचं. हा चेंडू पुन्हा एकदा स्वेट दाब्याचा इशारा आणि या स्वेट दाब्याला आपण बघतोय नितीश ठाकूर थोडासा निराश होतोय, कारण आपण नेहमी म्हणतो की आपण बघतोय चेंडू या ठिकाणी मारला तरी चालेल, धावा आल्या तरी चालतील, परंतु स्वैर नो बॉल हे चेंडू आपल्या मागडे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण बघतोय सध्या खूपशी या ठिकाणी मागडी गोलंदाजी आपण बघतोय सुजल माळीच्या माध्यमातून एकूण धावा पाहायला मिळतात त्यात डबल 42 42 लॉस ऑफ 5 विकेट या ठिकाणी आपण बघतोय 5 विकेट आतापर्यंत गमावल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जातं, परंतु या ठिकाणी अशा चेंडूंची गरज आहे आणि तो चेंडू टाकायला सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय यष्टीरक्षक आपण बघतोय नितीश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचं मनापासून आपण बघतोय बऱ्याच दिवसानंतर आपण ही जोडी पाहताना बघतोय आपण अतिश आणि नितीश ठाकूर ही बंधूंची जोडी आपण बघतोय बऱ्याच दीर्घ प्रतीक्षेनंतर मैदानाकडे आपण बघतोय एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. तो तुराडे संघाकडून सदस्य आपण पाहू शकता फील्डवर त्यांना आपण बघतोय, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू फेकला होता, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली पोहोचलाय, कोणतीच चूक केली जाणार नाहीये, मिळते विकेट. बोरिवली संघाचा खेळ संपलाय, तो तब्बल 42 या आकड्यावरती एकूण धावा जमा झाल्या त्या 42 तर मी विनंती करेन आमच्या पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आणि आपल्या परिसरातील ज्येष्ठ कामगार नेते आदरणीय गजाननजी माळी यांना विनंती असेल की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मी विनंती करेन या ठिकाणी मी विनंती कर आमचे प्रशांत माळी यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय स्वागत केलं जाईल. ज्यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय या स्पर्धेचा श्रीगणेशा करण्यात आला ते आमचे पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती ज्येष्ठ कामगार नेते आदरणीय गजाननजी माळी यांचं स्वागत केलं जाईल. आपण बघतोय त्यांच्या समवेत आमचे टिके माळी, त्यानंतर एकनाथजी माळी, मनोहर द्वारकानाथ माळी सगळे या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण बघतोय मंचावर या ठिकाणी स्वागत केलं जाते, आपल्याला पाहायला मिळते आमचे गजाननजी माळी त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. त्यानंतर मी विनंती करेन आमचे मधुकरजी दळवी यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन आमचे प्रशांत माळी आपल्याला विनंती असेल आपल्या गावातील बारूद प्रेमी ज्यांचा आवाज अगदी पहाडी आवाज म्हणून त्यांची ओळख ते मधुकरजी दळवी त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. प्रशांत माळी आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या या ठिकाणी शुभाशय त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर मी विनंती करेन आमचे शांताराम जगन्नाथ माळी यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय आमचे त्यानंतर आमचे सुभाष शिरुमाळी आपल्याला असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपले स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मनोहर द्वारका त्यानंतर आमचे एकनाथ नारायण माळी आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. कॅमेरामन इकडे फोकस करा ना एक मिनिट कॅमेरामन. त्यानंतर मनोहर द्वारकानाथ माळी आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी आपण बघतोय त्यांचंही स्वागत केलं जातील. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सावळेगाव कविता कांता माळी यांना विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय कविता कांता माळी यांचंही स्वागत केलं जाईल.
त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. यानंतरचा सामना असेल एका बाजूला असेल दापिली, दुसऱ्या बाजूला असेल जाताडे आणि या दोन संघादरम्यान आपण बघतोय टॉस केला जाईल. देवेश माळी आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सावळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि नाणेफेक जिंकली आहे. कोणी जिंकले? पासून कोण आहे? जाताडे. नक्कीच नाणेफेक जिंकली ती जाताडे संघानं. पाण्याची बॉटल नाही पुढे वळूयात. या ठिकाणी आपण बघतोय आमच्या समोर जोडले जातील रोहित गायकर या ठिकाणी आपण बघतोय आपल्या समोर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल. आपल्या समोर या ठिकाणी आपला आवाज देईल आमचे समालोचक मित्र रोहित गायकर, पुणे परिसरातील एक जबरदस्त समालोचक. आणि आपण वळूयात 24 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 43 धाबांची. परंतु कशा पद्धतीने या ठिकाणी धाबा जमा केल्या जातील की धाबा जमवल्या जातील हे धावता वर्णन ऐकण्यासाठी वळूयात आमच्या पुणे परिसरातील समालोचक मित्र रोहित गायकर यांच्याकडे. हॅलो, थँक्यू सो मच देवेंद्र सर. या ठिकाणी आपण पाहतोय ब्रदर्स ग्रुप चषक सावळे आयोजित ही मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेचा शुभारंभ होतोय. पहिला दिवस आणि पहिलीच मॅच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला बोरिवली संघ, दुसऱ्या बाजूला तुराडे संघ. पहिला बॉल वरती आलाय चौकार, त्यानंतर आला एक अवांतर चेंडू, धावा संख्या 5 या अंकावरती. यावेळेस बॉल समोर खेचला लॉंग दी कॉर्पेट बॉल मिडॉनला क्रॉस करत लॉंग ऑन सी मार रेषा पार. आणखीन एक दर्जेदार क्लेश अवघ देशांतरी पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्त बहुतोषवी गणपती बाप्पाचे चरण नतमस्तक होऊन या स्पर्धेचा शुभारंभ केला होता. आणि नक्कीच यावेळेस मात्र दुसरा सत्र आणि दुसऱ्या सत्रामध्ये पहिला धक्का बसला. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना एक जबरदस्त फलंदाज बाद होतोय. पहिला विकेट गायब. भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व सन्माननीय भावेशजी धनाजी म्हात्रे यांच्याकडून या मंडळासाठी तब्बल 1000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. तरी त्यांचा आयोजकांच्या वतीने आपण मनापासून आभार व्यक्त करूया. यावेळेस पहिला देधक्का बसला आणि या पहिल्या देधक्का धावपटलावरती धावा संख्येचा पाठलाग करायचा. 24 चेंडू होते आणि धावांचा पाठलाग होता 43 धावा संख्येचा. पहिलं षटक प्रगतीपथावरती पार्टनर ट्री पॉवर प्लेचा पहिली ओव्हर. पहिल्या ओव्हर्स मध्ये घडलंय काय? पहिल्या बॉल वरती आला चौकार, त्यानंतर वाईट. बाईक बाजूला काढायचं प्लीज. रस्त्यामध्ये बाईक पार्क करू नका. मैदानाच्या बाहेर खूप सारी जागा, त्यामुळे आपण तिथे आपल्या वाहन पार्क करा अशी आयोजकांकडून विनंती आहे. पाहुण्यांसाठी रस्ता ठेवायचा विनंती आपण करूया. नक्कीच विनंती असेल प्रेक्षकांना आणि त्या ठिकाणी आयोजकांना विनंती करेन की आपण रस्ता मोकळा ठेवायचा आहे. गेट समोर कोणी आपली वाहनं पार्क करू नका. सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती असेल गेट समोर आपली वाहनं पार्क करू नका प्लीज. विनंती असेल पाहुण्यांना ये जा करण्यासाठी रस्ता मोकळा ठेवा. सर्वांना विनंती असेल. नक्की सर्वांना ही विनंती करूया. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर रिप्लेसमेंट इन ॲट नंबर 3 वर पाहू शकाल
अतिशला पहिलाच बॉल सन्मान दिलाय, गती काढून घेतली होती, चेंज ऑफ फेस होतं, स्लोवर वन होता आणि त्या स्लोवर वनला आधीच ओळखल्या आणि त्यामध्ये मात्र सन्मान देण्यामध्ये अगदी भाग पाडला ते गोलंदाज सुमितनं. 43 धाबा डिफेन्स करायच्यात आपल्या टीम बोरिवलीसाठी, त्यासाठी चाललेले शर्तीचे प्रयत्न. स्लो बॉल यावेळेस मात्र अगदी खराब चेंडू होता, लाईन मिस केली, फुल टॉस होता, फुल टोल वसूल केला, बॉल डीप स्क्वेअर आणि फाईन लेगच्या मधोमध 4 धाब्यांसाठी चौकार. आलेले आहेत ते टीम तुराडेकडून. शेवटचा अंतिमचा चेंडू हा मॅग्नेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहू शकाल. सुमित रन अप ओव्हर द विकेटने तयार आहे. यावेळेस बॉल खराब, दिशा खराब, दशा खराब, बॉल चला लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप, सीमारेषे पार, चौकार 1+4. 5 धाबा धावपटलावरती ऍड होतील. ना दिवाळी ना दसरा, अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीमधला आलेला बोनस मी तर म्हणेन टीम तुराडेसाठी. आणि या 5 धाबा धावपटलावरती ऍड केले जातील. एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती दाखल झाली आहे 17 धाबा. यस 13 होत्या, त्यामध्ये 5 धाबा 18 या अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचल्या. कारण चौकार फक्त गृहीत धरला होता, पण अवांतरचा बॉल आला आणि अवांतरची एकेरी धाव देखील ऍड केली जाईल. एकूण धावा संख्या 18 वरती पोहोचली आहे. बॉल आपल्याला पाहायला मिळाला, शेवटचा अंतिमचा बॉल. बॅट शिकडा लीडिंग आहे आणि टेकन 1 वर विकेट डाऊन. दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 विकेट जरी गमावलात पण धावपटलावरती 43 चा पाठला करत असताना मात्र धावा संख्या 18 या अंकावरती. आपण बघतोय आमच्या परिसरातील उद्योजक अमेय कुरेशी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. आमच्या परिसरातील उद्योजक अमेय कुरेशी, अमू कुरेशी आमच्या रोजच्या भोजनाची व्यवस्था त्यांनी केली आहे. अगदी 5चे या ठिकाणी आपण बघतोय 3ही रात्री त्यांच्याकडून आपण बघतोय सगळी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ते आमचे अमू कुरेशी त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यानंतर आपण बघतोय या ठिकाणी तुराड्याचे आमचे सतीशजी ठाकूर त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण त्यांचंही स्वागत करूया. त्यांना विनंती असेल सतीशजी ठाकूर आपण या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या मनापासून स्वागत सतीशजी ठाकूर. ओव्हर टू रोहित. येस देवेंद्र सर, 43 झाला, 43 बनवायच्या, त्यामधून 18 मायनस केला तर राहतील 25. 18 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. सेकंड ओव्हर साठी प्रमोट केला. बॉलिंग ट्रॅक वरती आकाशला. आकाश गोलंदाजीच्या बोहळ्यावरती दाखल झाला ओव्हर नंबर 2 साठी. तर नवीन बॅटर इनॅट नंबर 4 या अंकावरती आपण पाहू शकाल. प्रवीण पाटील टीम तुराडेकडून बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. ओमकारेश्वर तुराडे आणि त्याच्या अगेन्स्ट 43 धावा संख्या ही डिफेन्स करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गावदेवी बोरिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हर, पहिल्या ओव्हर थोडीशी मागणी, 2 विकेट जरूर गमावला पण 18 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वरी फर्स्ट बॉल, सेकंड ओव्हरला सुरुवात होती. पहिला बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, शबल क्रॉस झाले होते. यू मिस आउट डेफिनेटली. दांडी 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 गोल. फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय.
टफ फाईट रोमांचक स्थितीमध्ये जात असताना पाहायला मिळते 17 चेंडू आणि 25चं समीकरण. टाइम अलर्ट हा टीम बोरिवली लक्ष असू द्या. नऊ 28 ला पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता. 9:40 झालेला आहेत. टाइम कडे लक्ष असू द्या. टीम फिल्डिंग करणारी बोरिवली संघ आपल्याला अगदी प्रत्येक षटक 5 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचा याकडे देखील लक्ष असू द्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तेजस पुन्हा एकदा दुसरा 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक सलगचा दुसरा फलंदाज यष्टीचीत बाद झाला. पुन्हा एकदा विकेट जातीय. थँक्यू सो मच. सलग 2 विकेट्स गमावला. थोडासा फ्रेशर थोडासा आता डिप्रेस मध्ये असेल तो टीम तुराडेचा खेमा. कारण आपण इथे पाहतो की सलग 2 बॉलवरती 2 विकेट्स. पहिल्या ओव्हर्स मध्ये धावा आल्या होत्या 18 धावा. मॅच मध्ये पकड मजबूत होती पण त्यानंतर जे कमालीचं कमबॅक हवं होतं मॅच मध्ये वापसी करायची आणि ते वापस घेऊन आलेले आहेत गोलंदाज आकाश. सलगचे 2 विकेट्स त्यांनी टिपल्यात. दोन्ही फलंदाज दांडी गोल करण्यामध्ये यश आला. तिसरा विकेटच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती यावेळेस स्टॉप करण्याचा प्रयत्न होता. बॉल चढल्या मागे तुतुंबम्या. 2 फलंदाजांमध्ये ताळमेल नाही. अंडरस्टँडिंग नव्हती तरी देखील थोडीशी गफलत क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान होती आणि 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या पुढे चालली. 19 या अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचल्या. 43 धावसंख्येचं माफक आव्हान चेस करायचा. 19 धावा. 3 बॉलचा खेळ संपला. नक्कीच 3 बॉलचा खेळ संपला. परंतु या दरम्यान आपण बघतोय आमचे निलेशजी बोटे त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनापासून स्वागत. निलेशजी बोटे आपण बघतोय गेली कित्येक वर्ष तेही बऱ्याचशा संघांना अगदी मोठ्या मोठ्या संघांना स्पर्धेमध्ये पॅक करत होते. आज त्यांचा गावचा संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. ते निलेशजी बोटे त्यांचे या ठिकाणी स्वागत. त्यांनाही विनंती असेल या आपण मंचावर. आपलंही मनापासून स्वागत. नक्कीच सर्व मंचावरती उपस्थित मान्यवरांचं आपण या ठिकाणी ब्रदर्स ग्रुप यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. इथे एक सिंगल धाव आलेली आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल पाठवला होता. एकूण धाव संख्या 20 या अंकावरती. 2300 अजून देखील आवश्यकता फील्ड सेट केली जाते. गोलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतो वॅडॅम ओव्हर द विकेट. यावेळेसचा बॉल खोलवट टप्पाचा परफेक्ट यॉर्कर टाकला आणि तिथे मात्र सन्मान देण्यामध्ये भाग पडला. तर बॅटर्सला चांगलं कमबॅक. फक्त आणि फक्त 2च धावा अद्यापर्यंत खर्च केलेल्या आहेत. विकेट्स मिळवल्यात या ओव्हर्स मध्ये 2. पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त ये तो ट्रेलर था. हे सांगितलं गोलंदाजाने कारण पहिल्या ओव्हर्स मध्ये होते 18. असं वाटलं 1 साइडेड मॅच तुराडे संघ जिंकेल पण तिथे गोलंदाजीच्या भोवळ्यावरती जसं दुसरं षटक आकाशच्या हातामध्ये आला. पहिल्या 2 बॉलवरती 2 फलंदाजांना माघारी पाठवला तेव्हा सांगितलं की शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. आणि या ताकदीने या उमेदीने आणि या जिद्दीने मैदानाच्या